एक मुलगी साताऱ्याला राहत असते आणि तिचं स्वप्न असतं की चांगलं शिकून मुंबईला जाऊन सेट होऊन चांगला जॉब करून चांगले पैसे कमवून एक फ्लॅट विकत घ्यायचा. आता हे स्वप्न तर भरपूर जणांचं असतं, पण सगळ्यांचं हे स्वप्न पूर्ण नाही होत. पण हिच्या बाबतीत असं काही नाही होत. ती चांगल्या जॉबला लागते, चांगले पैसे कमवते आणि ही फ्लॅट घेते. काही वर्ष काम करते, मेहनत करते, पण ही फ्लॅट घेते. आता फ्लॅट घेतल्यानंतर हिच्यासोबत अशी काही गोष्ट होते, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन हॉरर व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो सायलीने शेअर केला आहे. सायली ही साताऱ्याला राहणारी मुलगी आहे आणि साताऱ्याला राहत असताना ही काही स्वप्न बघते. त्या हिशोबाने मुंबईला येऊन स्वप्नाचं घर घेते. ते शिफ्टिंग करायच्याच दिवशी ना 5व्या माळ्यावरती हिचा रूम असतो. त्या रूमच्या बाजूला 4 फ्लॅट्स अजून असतात. त्या रूममध्ये ना 2 रूममधनं एजिड माणसं म्हणजे वयस्कर माणसंच तिथे राहत असतात आणि ते असे असतात की कुणाशी बोलत नसतात. म्हणजे बघितल्यानंतर एकमेकांना जसं नॉर्मल आपले नेबर्स असतात, आपले शेजारी असतात, ते एकमेकांसोबत बोलतात, पण तसं काही प्रकार नसतो. तर ते जेव्हा बघतात की ही मुलगी शिफ्ट होते तिथे, ते एक वेगळाच लुक देतात. आणि जसं की आपण वेगळ्या एरियामध्ये जातो, अनोळखी लोकांना बघितल्यानंतर तसावाला एक असतो त्यांचा लुक. तरी ह्या मुलीला जरा विचित्र वाटतं, कारण ही राहणारी साताऱ्याला आणि आपल्या गावाला पण आपण जसं बघतो, कोण नवीन जरी आलं आणि शिफ्ट होतं तर आपल्याला माहिती आहे कोण जर राहायला येते तर ऑब्व्हियसली गावीच नाही, आपल्या मुंबईमध्ये पण असं कोण शिफ्ट होतं तर आपल्याला समजतं की ते शेजारी. तर ॲटलिस्ट आपण एक बघून स्माईल वगैरे देतो, पण तो प्रकार काही तिथे होत नाही. ते लोक बघून एक वेगळाच रिॲक्शन त्यांचं असतं. ते बघितल्यानंतर ह्या मुलीला तर विचित्र वाटतं, पण ही त्या गोष्टीला विसरून जाते, कारण की इतकी एक्साइटिंग गोष्ट हिच्यासोबत होत असते. एक नवीन घर घेतलेलं असतं, शिफ्टिंग वगैरे करते आणि शिफ्टिंग झाल्यानंतर पहिल्याच रात्री ना तिला वाटतं की बाहेर ना तिच्या रूमच्या भरपूर जण असे काहीतरी बोलायला लागले. म्हणजे झोपलेली असताना रात्री 12:30-1 वाजून गेलेले असतात. त्यावेळी तिला असं वाटतं की बाहेर ना एक 4-5 जण काहीतरी बोलत आहेत. तर ही जाऊन ना त्या दुर्बीनमधून बघते की बाहेर कोण आहे का. डोरला तिच्या दुर्बीन असते, बाहेर कोण दिसत नाही तिला, पण हिला तरी पण तो आवाज येत असतो. हिला वाटत असते की बाहेरच कोणतरी आहे. परत येऊन झोपते, तो आवाज शांत होतो. थोड्या वेळाने परत तो आवाज येतो आणि त्यावेळी तिला असं वाटतं की जास्त आवाज येतो, म्हणजे जवळूनच कोणतरी बोलते. तर ही घाबरते आणि जाऊन बघते, परत कोण नाही आहे. तर मे बी हा फर्स्ट डे आहे, तिला आवाज येत असतील, नाही तर भास होत असतील, नाही तर कुठेतरी माणसं उभे आहेत आणि बोलत आहेत असं समजून ती त्या गोष्टीला इग्नोर करते. आता ते झाल्यानंतर सेकंड डेला ती जात असताना परत तिच्या बाजूच्या रूममधला एक माणूस बाहेर येतो आणि तो पण जसं मी म्हटलं वयस्कर माणूस असतो. एक 60 ते 70 वर्षाचा माणूस असतो. तो येऊन बघतो, त्याला बघून ही स्माईल करते, पण तो बघून तिला स्माईल नाही करत. दरवाजा बंद करतो आणि आत जातो. म्हणजे हिला समजत नाही की हा काय प्रकार आहे. आता त्या माणसाला तर माहिती आहे की ही राहायला इथे आले, तर ॲटलिस्ट त्यांनी स्माईल केली पाहिजे. ते पण नाही होत इथे. मग ही निघून जाते कामाला. आता कामाला गेल्यानंतर ही तिच्या फ्रेंड्सला वगैरे बोलते की अरे असा असा सीन आहे माझ्या इथे, जिथे मी राहते तिथे आजूबाजूला कोण चांगले लोक राहत नाही, म्हणजे बघून स्माईल पण नाही करत. तिच्या फ्रेंड्सला वगैरे ती संध्याकाळी बोलवते, पार्टी वगैरे करतात, मस्त पार्टी वगैरे चालू असते. आणि त्यातली एक मैत्रीण तिच्यासोबत त्या रात्री तिथे राहते. तिला लेट होतो जायसाठी, तर ती मैत्रीण तिच्यासोबत राहते. आता ज्या दिवशी ती मैत्रीण तिच्यासोबत असते त्या दिवशी परत झोपलेली असताना तिच्या मैत्रिणीला आवाज येतो, बाहेरून कोणतरी बोलायला लागले, म्हणजे भरपूर लोक असे बोलत आहेत, त्या आवाज येतो. तर ही सायलीला उठवते आणि बोलते की बाहेर कोणतरी आहे ना बोलायला लागले, कोणतरी आपल्या दरवाजाकडे आहे वाटतं. तर ही बोलते अरे नाही, मला पण काल असा आवाज आलेला, पण हा भास आहे वाटतं, जाऊन दे, झोपून जा. तर ती इग्नोर करण्यासारखी गोष्ट असते, कारण की खरोखर असं वाटतं की दरवाजाच्या बाहेर ना खूप सारे लोक उभे आहेत आणि काहीतरी बोलत आहेत. तर हिची मैत्रीण जाऊन ना हिम्मत करून जाते बघायला, आणि जेव्हा ती बघते तिला दुर्बीनमधून ना 7-8 जण उभे दिसतात आणि काहीतरी बोलत आहेत. तर ही येऊन ना सायलीला बोलते अरे बाहेर कोणतरी उभे आहेत, भरपूर जण, 7-8 जण उभे आहेत, चल कोणतरी काहीतरी झालं आहे वाटतं, आपण जाऊन बघूया. आणि जेव्हा हे लोक जाऊन बघतात, दरवाजा ओपन करतात, तर बाहेर कोणच नसतं. तर ती सायली बोलते अरे गेले असतील ते लोक, मला काल पण असा आवाज आलेला, पण काल कोण नव्हतं. येऊन झोपतात. झोपल्यावर परत आवाज येतो आणि परत जाऊन मैत्रीण ही जी चेक करते त्या दुर्बीनमधून, तिला दिसतात 7-8 जण एकमेकांसोबत बोलत आहेत. आणि त्याच वेळी ही दरवाजा ओपन करते, तिला दिसत नाही बाहेर कोण.
सर्वजण गायब झालेले असतात. हे बघून ती शॉक होते. तिला समजत नाही की काय होतंय. म्हणजे येऊन ती सायलीला उठवते, सायलीला पण बोलते, पण सायली ह्या गोष्टीला इग्नोर करते. ती बोलते अरे तू झोपेमध्ये. पण त्या मुलीला, तिच्या फ्रेंडला ही गोष्ट माहिती आहे की ही साधी गोष्ट नाही आहे. ती सकाळी उठल्या उठल्या चहा वगैरे न पिता तिथून निघून जाते, कारण तिला माहिती आहे ही साधी गोष्ट नाही आहे. सेम टाईमला तिला दिसत आहेत दुर्बीणमधून माणसं बोलत आहेत आणि दरवाजा ओपन केल्यावरती ती माणसं गायब होतात. म्हणजे काहीतरी वेगळं आहे तिथे. सायली गेल्याच्या पहिल्या दिवसापासून हे प्रकार होत आहेत आणि काहीतरी आहे त्याचा भास होतोय. आता सायली ऑफिसवरून आल्यानंतर 11, 11:30 रात्रीचे वाजलेले असतात. ही शॉवर करण्यासाठी जाते. आता जेव्हा ही शॉवर घ्यायला जाते त्यावेळी हिला फील होतं की तिच्यासोबत कोणतरी आहे. म्हणजे सतत तिला असं वाटत असतं की कोणतरी तिच्यासोबत आहे. बसल्यानंतर ती सोफ्यावर जेव्हा टी व्ही वगैरे बघायला बसते त्यावेळी तिला वाटतं की तिच्यासोबत बाजूला अजून कोणतरी बसले आणि हा फील येत असतो तिला. तर ह्या गोष्टी ती विचारायला ट्राय करते, पण ती विचारणार तरी कुणाला, कारण तिचे आई वडील तर गावी राहत असतात. आणि ते सोडून फ्रेंड्स लोकांना बोललं तर त्यातली एक फ्रेंड अशी आहे जिला ऑलरेडी वाटतं की तिथे काहीतरी आहे. तर तिला ह्या गोष्टींवरती इतका विश्वास नसतो, कारण की तिचं असं असतं की चांगली शिकलेली मुलगी असते, तर ती जोपर्यंत त्या गोष्टी डोळ्यांनी नाही बघत तोपर्यंत विश्वास ठेवणारी मुलगी नसते. तर त्यामुळे ही त्या गोष्टीला इग्नोर करते. आता एक दिवशी जेव्हा ही ऑफिसवरून येते तेव्हा तिला आवाज येतो की तिच्या वॉशरूममध्ये नळ चालू आहे आणि बकेट, पाण्याचं बकेट ऑटोमॅटिक भरतंय. म्हणजे ही वॉशरूममध्ये जेव्हा जाते ते बकेट जे आहे टाकीवरती फुल भरलेली आहे, नळ चालू आहे, ते बकेट भरत येतं आहे. म्हणजे असं नाही की ओव्हरफ्लो वगैरे पाणी होतं आहे, ते भरत येते. म्हणजे आपण बोलू शकतो की सायली जेव्हा आली त्या बिल्डिंगमध्ये त्यावेळी तो नळ ऑटोमॅटिक स्टार्ट झाला. ती सोडून दुसरं कुणाकडेच त्या घरची चावी नाही आहे. मग त्या घरात कोण आलं, टॅप कोणी चालू केला, ऑटोमॅटिक बकेटमध्ये त्या पाणी कसं येतं आहे. म्हणजे ही कन्फ्यूज होते. म्हणजे ही बोलते की जर सकाळी ऑफिसला जाताना नळ चालू राहिला असता तर आतापर्यंत ते बकेट ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहत राहिलं असतं. पण ते पाणी टाकीवरती फुल भरली आहे आणि ही सकाळी ऑफिसला गेली, रात्री येत असताना बघते तर त्या बकेटमध्ये ना प्रॉपर ते पाणी भरायच्या लेवलला येत असतं. म्हणजे असंच बोलू शकतो की ती यायच्या 2 मिनटं आधी कोणीतरी ते नळ चालू केले. तर हे बघून ती शॉक होते आणि हा प्रकार 2-3 दिवस लगातार होतो. त्यानंतर हिला वाटतं की काहीतरी आहे. इन्क्वायरी करायला ना ही बाजूच्या लोकांकडे जाऊन डोर नॉक करते. तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करतात लोक बघून आणि म्हणजे वियर्ड बिहेव करतात. पण हिला माहिती करून घ्यायचं असतं म्हणून ही काय करते, एका मोठ्या माणसासोबत बोलायला ट्राय करते आणि जेव्हा ती जाऊन त्याला ही गोष्ट सांगते तेव्हा तो माणूस बोलतो की जिथे ते राहत आहेत त्या जागेवरती ना अगोदर एक हॉस्पिटल होतं आणि सायली जी राहते ती जी बिल्डिंग आहे तेवढा मोठा पूर्ण एरिया एक मुर्दा घर होता. तिथे मेलेल्या माणसांना ठेवायचे आणि त्यामुळे त्या बिल्डिंगमध्ये खूप कमी फ्लॅट्स आहेत जिथे लोक राहत आहेत आणि 5व्या माळ्यावर जिथे ही राहते त्याच फ्लोअरवरती असं आहे की 3 ते 4 घरांमध्ये लोक राहत आहेत. ते पण वयस्कर माणसं आहेत. तिथे राहणाऱ्या लोकांसोबत अशा काही गोष्टी आता पण होत आहेत ज्या बिलीव्ह नाही करू शकत कोण. आणि ते जे वयस्कर माणसं राहतात म्हणजे ज्यांच्या पोरांनी त्यांना तिथे राहायसाठी ठेवलं आहे, त्या वयस्कर माणसांनी अशा काही गोष्टी बघितल्यात ना तर त्यांना नॉर्मल वागायला जमतच नाही आहे. म्हणजे त्यामुळे ते लोक अशा शॉकमध्ये आहेत आणि ते लोकांसोबत रोज अशा गोष्टी होत राहतात. तर ही जेव्हा गोष्ट सायलीला समजते तेव्हा ती बोलते की तिच्यासोबत ज्या गोष्टी होत आहेत तेव्हा ते रिलेट करू शकते की नाही खरोखर अशा काहीतरी गोष्टी असतील, कारण की भरपूर गोष्टी तिने फील केलेल्या असतात की त्या घरामध्ये कुणाचा तरी प्रेझेन्स आहे. दिवसाचा पण तिला वाटत असतं की कोणतरी तिच्यासोबत अजून आहे. ती खूप रिसर्च वगैरे करते आणि फायनली तिला समजते की खरोखर तिथे एक हॉस्पिटल होतं आणि त्या जागेवरती मुर्दा घर होतं. त्यामुळे त्या बिल्डिंगमध्ये पूर्ण हॉन्टेड बिल्डिंग असं बोलू शकतो. तर ती बिल्डिंग त्यानंतर ती सोडून तिच्या गावी रिटर्न जाते आणि ती इतक्या शॉकमध्ये असते कारण की तिने पूर्ण तिची लाईफची जी पण अर्निंग आहे, जे पण तिने 10-12 वर्ष मेहनत केलेली असते, ती पूर्ण सेविंग तिने त्या बिल्डिंगमध्ये ते घर घेण्यासाठी इन्व्हेस्ट केलेले असतात. आणि त्यामुळे आता ते घर घेणार पण कोण आणि तिला कोणाला फसवायचं पण नसतं की दुसरा कोणाला तरी सेल करून. तर त्यामुळे ती ते घर सोडून आता तिच्या आईवडिलांसोबत साताऱ्याला परत राहायला गेली. तर हा जो व्हिडिओ ज्यांनी शेअर केला आहे त्यांना त्यांचं नाव डिस्क्लोज नव्हतं करायचं म्हणून आपण त्यांचं नाव ह्या व्हिडिओमध्ये सायली ठेवलं होतं. तर थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलात आणि मला ही ऑपॉर्च्युनिटी भेटली लोकांना ही गोष्ट सांगू शकेल. तर तुमच्याकडे पण असे काही किस्से असतील तर तुम्ही नक्की मला दिलेल्या जीमेल आय डीवरती मेल करू शकता. आणि जर तुम्हाला इथे येऊन पॉडकास्टमध्ये तुमची हॉरर गोष्ट सांगायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप नाही तर जीमेल आय डीवरती मेल करू शकता.